अंजनगाव सुरजी कार्यालयाअंतर्गत अन्न पुरवठा विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे। सविस्तर माहिती अशी आहे की तालुक्यातील धनेगाव येथील रहिवासी गोकुलदास नारायणराव येवले हे जिवंत असून राशन कार्ड शिधापत्रिकेमध्ये त्यांना मयत म्हणून घोषित केलं। 1 वर्षापूर्वी याबाबतची माहिती गोकुलदास येवले यांचा मुलगा प्रशांत येवले यांना माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी संबंधित खात्याकडे आपले वडील जिवंत असल्याचा पुरावा माहिती देऊन शिधापत्रिकेमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करावं असा विनंती अर्ज केला होता, परंतु अद्यापही त्यांना शिधापत्रिकेमध्ये जिवंत दाखवलेलं नाही। त्यामुळे आज त्यांनी स्वतः पुरवठा अधिकारी श्री रामागडे यांच्याशी चर्चा करून लेखी तक्रार दिली आहे। तालुका पुरवठा अधिकारी यांनी मान्य केलं की नजर चुकीने त्यांचं नाव मयतमध्ये टाकलं गेलं, त्याची सुधारणा देखील करण्यात येईल। सुधारित नावाकरिता प्रोसेस सुरू आहे अशी माहिती पुरवठा अधिकारी रामागडे यांनी दिली, परंतु शासनाच्या चुकीमुळे निरपराध अल्पभूधारक शेतकऱ्यांना धान्यापासून इतके दिवस वंचित राहावं लागलं अशी खंत प्रशांत येवले यांनी बोलून दाखवली। आता तरी या शेतकऱ्यांना जिवंत दाखवून शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट केलं जाईल का हे बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 प्रेम अण्णा तायडे, अंजनगाव सुरजी। आपण तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी इथं आलेले आहे, काय तक्रार आहे तुमची आणि कशाबद्दल आपण आलेले आहे? माझं नाव प्रशांत गोकुलदास येवले, राहणार धनेगाव, तालुका अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती। माझे वडील गोकुलदास नारायणराव येवले यांचे नाव सप्टेंबर 2026 पासून मयत म्हणून शिधापत्रिकेमधून वगळण्यात आलेले आहे आणि आम्ही सप्टेंबर 2025 पासून तर आजपर्यंत जो शिधापत्रिकेचा त्यांच्या नावाचा वाटा आहे त्यापासून वंचित आहो आणि या तहसीलच्या कर्मचाऱ्याचे पुरवठा नियंत्रक कर्मचाऱ्यांची चूक असल्यामुळे त्यांच्या चुकीमुळे त्यांचे नाव वगळण्यात आलेले आहे। सध्या माझे वडील हयात आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलाचं नाव शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करावे। हयात व्यक्तीला मृत्यू दाखवलाय? हां, माझे वडील सध्या हयात आहेत आणि 25 सप्टेंबर पासून त्यांना मयत दाखवलेलं आहे। याबाबतची तक्रार आपण यापूर्वी केली? यापूर्वी मी 4/11/2025 अर्ज दिला होता। त्या अर्जानुसार त्यांनी मला 2 महिन्यांनी बोलावले होते की 2 महिन्यांनी तुमचे नाव येऊन जाईल। 2 महिन्यांनी मी तहसीलला आल्यानंतर त्यांनी मला पुन्हा सांगितले की मार्च एप्रिलमध्ये जागा निघणार आहेत, त्या कोट्यामध्ये तुमचं नाव येऊन जाईल आणि तोपर्यंत नाव आलेच नाही। एप्रिल महिना होऊन गेला, मे महिना संपत आलेला आहे, तरी मी मे महिन्यात आज पुन्हा तक्रार करण्यात आलेला आहो आणि या तक्रारीचं त्यांनी आज सुद्धा मला बरोबर उत्तर दिले नाही आणि या जून 2026 पर्यंत नाव जर नाही आले तर मी उपोषणाला बसणार आहे तहसीलला। अशी तुमची प्रतिक्रिया आहे? अशी माझी प्रतिक्रिया आहे। शेतकरी आणि शेतकऱ्याचं डायरेक्ट असं म्हणणं आहे की पुरवठा निरीक्षक जे आहेत तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी येथील यांनी या तक्रारीत दखल घेतली नाही आणि जो व्यक्ती जिवंत आहे या व्यक्तींना त्यांनी मृत्यू दाखवलं, त्यामुळे कुठंतरी पाणी मुरल्यासारखं प्रकरण आम्हाला उघडकीस आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.